26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा मी अगोदर दिल्या. सगळ्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी ट्रॅफिक कार्निवलचं आयोजन केलेलं आहे. खरं म्हणजे अतिशय ट्रॅफिक विभाग हा महत्वाचा आहे आणि रस्ता सुरक्षा म्हणजे जीवन सुरक्षा. आता इकडे बघितलं आपण की एखादी गाडी थोड्याशा चुकीच्या पद्धतीने नियम डावलून जेव्हा येते तेव्हा ॲक्सिडेंट होतो. आणि म्हणून त्याचं देखील प्रशिक्षण मुलांपासून सगळ्यांना, लहान मुलांना आपण हे देतोय. म्हणजे सुरुवातीपासूनच मुलांना ट्रॅफिकच्या संदर्भात अवेअरनेस आलं पाहिजे आणि या सुरक्षेच्या विषयी देखील त्यांनी सुरुवातीपासूनच त्या सर्व नियम आचरणात आणले पाहिजे. आणि खरं मुलेच आपलं भविष्य आहे म्हणून त्यांनी बरेचसे सर्व शाळांची मुलं आहेत त्यांनी देखील आपापल्या शाळेमधून ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये काही प्रयोग या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यातून देखील बोध घेण्यासारखा आहे. आणि म्हणून ट्रॅफिक चं पालन जर केलं तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी कमी होऊ शकते, ॲक्सिडेंट कमी होतील. आणि हा ट्रॅफिक पोलीस भर उन्हात पावसात वाऱ्यात उभा असतो आणि आपली सेवा करत असतो. त्याला देखील खूप मोठा रिलीफ. नागरिकांनी जर आपण दरवेळेला सुरक्षा सप्ताह करतो, नागरिकांनी जर हे नियम पाळले तर या ट्रॅफिक पोलिसांवरचा, ट्रॅफिक विभागावरचा जो ताण आहे तोही कमी होईल. म्हणून माझ्या नागरिकांना आवाहन आहे, विनंती आहे की जे नियम आहेत ट्रॅफिकचे, वाहतुकीचे ते आपण पालन केलं पाहिजे. स्वतःसाठीच आपण पाळायचे. आपण चुकीचं काम केलं तर समोरचा एवढे ॲक्सिडेंट करणार, त्याचा आपलाही जीव जाऊ शकतो, समोरच्याचाही जीव जाऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आपले हे सगळे नियम पाळले पाहिजे. यासाठी आजचं ठाणे पोलीस कमिशनर यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त राबवलेला आहे. मी शुभेच्छा देतो. आणि आपले जे काही ब्लॅक स्पॉट आहे हे ब्लॅक स्पॉट देखील आपण जे आहेत त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आहे, RTO आहे, PWD आहे, ज्या यंत्रणा संबंधित आहे या काम करत आहे. आणि दरवेळेला ज्या ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात त्या ठिकाणी आपल्याला ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून ते ब्लॅक स्पॉट रिमूव्ह झाले पाहिजे. यासाठी देखील आपला प्रयत्न असला पाहिजे, आपला आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री असताना एक विशेष उच्चस्तरीय बैठक देखील घेतली होती. आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी होणारे ॲक्सिडेंट कमी झाले, थांबले. आणि म्हणून छोट्या छोट्या काही गोष्टी असतात, काही गोष्टी लोकांना घाई असते, एकदम घुसवते चौकामधून, इकडून पण जातो तिकडून पण येतो, समोरून पण येतो, सगळं झालं क्रिस क्रॉस, रॉंग साईड जाम. मग काही ठिकाणी आपण ते थोडे कट जे आहे ते कट बंद करून थोडं पुढे जाऊन वळून आलं 2 मिनिटावर. त्यामुळे तिथली वाहतूक कोणी कमी होते. बऱ्याच ठिकाणी आपण प्रयोग केले ठाण्यामध्ये. आणि ठाण्यातली वाहतूक कोणी दूर करणं याला आपल्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. कारण कोस्टल रोड तर आपण करतोच आहे, पण काही खांबे उभे राहिलेले आहेत, चालू आहेत मुंबईवर. तो कोस्टल रोड जो आहे फ्रीवे उतरल्यानंतर सुरू होणार तो डायरेक्ट आनंदनगर ते साकेत ते कोलशेत ते गायमुख ते डायरेक्ट फाउंटेन होते. म्हणजे इकडे मीराबाईंना तिकडे अहमदाबाद असा कोस्टल रोड असा बाजूनी खाडीच्या बाजूने जातोय. तो लवकरच आपण करू. परंतु तोपर्यंत आपल्याला वाहतूक कोंडी सामना जो आहे करत असताना नागरिकांनी देखील, वाहतूक दारांनी देखील, त्यांनी ड्रायव्हर जे आहेत त्यांनी देखील फार काळजी घेतली पाहिजे. मुलांनी बऱ्याच ठिकाणी ह्याच्यावर काही इथे प्रयोग केले त्यांनी चांगले, फ्लायओव्हरचं, सिग्नलिंगचं, त्याचबरोबर रिंग मेट्रो केली आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय ड्रंक अँड ड्राईव्हवर पण बऱ्याचशा मुलांनी. आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ऍक्सिडेंट होतो. घेतलं तर घरी बसून जाणं बाहेर त्यामुळे असं देखील आपल्याला म्हणजे त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर तुम्ही 13,500 केसेस केले सर आपण. 13,500 केसेस केल्या. त्यामुळे
ड्रंक अँड ड्राईव्हवर विशेष लक्ष पोलिसांनी दिलेलं आहे. 3,500 जे पिलेले ड्रायव्हर्स होते त्यांना परत बसवून त्यांचं परत हे केलं आपण काउन्सिलिंग केलं. काउन्सिलिंग केलं. 3,500 काउन्सिलिंग केलं म्हणजे 3,500 घेतल्यावर येणार नाही काय. त्यामुळे त्याचा फाईन करेल. समजून जा काय ते. तर हे गरजेचं आहे. शेवटी आपल्याला ऍक्सिडेंट कमी करणं. मी म्हणून मगाशी कमिशनरला तिथे सांगत होतो, चालायला आपल्याला फुटपाथ चांगले दिले तर माणूस रस्त्यावरून चालणार नाही, फुटपाथवरून चालेल आणि त्याचा जीव वाचेल. मुंबईमध्ये आमचाच एक मित्र होता उद्योगपती, आला जेवला, जेवून खाली आला आणि आपण इव्हिनिंग वॉकला जातो संध्याकाळचा, तो गेला चालत झाला, पाठवून गाडी आली, पाठवून गाडी आली त्याला बरोबर डायरेक्ट काय मिळाला माणूस, त्याची काहीच चूक नसताना. त्यामुळे आपल्याला या संदर्भात देखील पोलीस, महापालिका आणि जिल्हाधिकारी असे कॉर्डिनेशन टीम करून वाहतूक कोंडी मधून आपल्याला लोकांना दिलासा देणं, बॅरिकेडिंग करणं, हाईट बॅरियर टाकणं, थोडंसं कट वळवून देणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याला लागणारं साहित्य जे आहे ते आपण उपलब्ध करून त्यांना दिलं पाहिजे. आणि फुटपाथ जे आहे हे फुटपाथ चालण्यासाठीच आहेत लोकांचे, लोकांचा अधिकार आहे, तो आव्हानिक आपण ठेवलाच पाहिजे. आणि जे फुटपाथवर जे काही ज्या ठिकाणी तुटलेले फुटपाथ आहेत त्याला ग्रिल नाही आहे, काही ठिकाणी फुटपाथवर दुसरंच काहीतरी कोणी कब्जा करून बसलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या तर फुटपाथ चालण्या योग्य होती. चालले म्हणजे असे फुटपाथ बनवा. एक तुम्ही फुटपाथचा आपला प्रोग्रामच बनवून टाका, त्याला व्यवस्थित सगळं हे करून. आणि रस्त्याचे जे खड्डे आहेत त्या खड्ड्यामुळे देखील आता तर आपले चांगले रस्ते पावसामुळे त्रास होता, पण आता हा घोडबंदरचा रस्ता देखील खड्डेमुक्त आपल्याला करायचा पूर्णपणे. आणि त्यासाठी देखील महापालिका, जिल्हाधिकारी, पोलीस विभाग यांनी काम केलं तर लोकांना रस्त्यावर आंदोलन करायला यावं लागणार नाही. म्हणून जोपर्यंत आपलं पोस्टर होत नाही तोपर्यंत आपल्याकडे चॅलेंज आहे. ते चॅलेंज आपण सगळ्यांनी टीम म्हणून काम केलं पाहिजे. आणि म्हणून त्यातला हा महत्वाचा भाग हा रस्ते सुरक्षा विभाग जो आहे, आजचा जो प्रोग्राम आहे तो महत्वाचा, लोकांना दिलासा देण्याचा करेल अशा मनापासून शुभेच्छा देतो. सर्वांना आयुक्त आहेत, जॉईंट सीपी आहेत, आपले ट्रॅफिक DCP आयुक्त आहेत, कलेक्टर आहेत, जिल्हा परिषद आहेत, सर्व अधिकारी आमचे फाटक आहेत. आणि यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे या कंपनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांना देखील शुभेच्छा देतो. एक चांगलं काम आपण एक सोशल अँगल ठेवून काम करतात, हे जरुरी आहे. इससे कई लोगों की जान बच सकती है. आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.